ये पूरा ब्लॉग जो है ये मराठी में मैं करूँगी, तो मैं कुछ नहीं कर सकती। मुझे आज ये ब्लॉग मराठी में करना है, तो अब मैं मराठी में बोलना चालू कर रही हूँ। तर आज आपण कैरी आणि काकडी आणि हे चिंचातून ना काहीतरी आपण खायला बोलू। माझ्याकडे एवढे सामान आहेत, एकच काकडी नाही, अजून पण काकड्या घेऊ आपण, फक्त मी इथं दाखवायसाठी घेतलेली आहे। तर आपण सगळ्यात पहिले ह्या दोघांना कट करून घेऊ। थांबा मी कापायला आणते काहीतरी। तर आता आपण यांना एक एक करून कापून घेऊ। सगळ्यात पहिले मी काकडी कापते। याचा जो भाग आहे ना हा आपण काढून टाकू, याच्यामध्ये हा नाही ठेवायचा। याला आपण असे तवरपर्यंत गोल गोल करून कापूया। आणि आता आपण दुसरी काकडी घेऊ। याचे पण हे कोपऱ्याचे जे साईड्स आहेत हे आपण कापून टाकू। हो, आंबा कोणचा असेल? हो, केसर आंबा आहे। पण आपण काकडी पण चिंच पण घेतली आहे, तर आपण हो एक पूर्ण यूज नाही करणार, आपण फक्त थोडा इथला अर्धा भागच घेणार। आपण काकडी फक्त असं नाही, आपण अशा दोन भागामध्ये कापून घेऊ। खाली नेऊन घेऊ। असे मी छोटे छोटे करून कापून घेते। इथं माझे कापून झालेले आहेत गाईस। काकड्या खूपच जास्त झाल्या, पण आपण याच्यामधून अर्ध्याच काकड्या घेणार, कारण की याच्यामध्ये हे पण आहे, कारण की खायला मी एकटीच आहे, माझी मम्मी पण आहे। तर मम्मी खाईल का नाही मला माहिती नाही, मम्मीला आता खावाच लागू। कापलंच नाही जाते, दुसरी सुरी पाहिजे होती। कापलं गेलं तरी असं कापलं गेलं। आता याच्यातून आपण अर्धा केसर आंबा घेऊ आणि अर्धा ठेवून देऊ। मी ना मम्मीच्या गावाला गेली होती, तिथं ना मम्मीच्या गावाला गेली होती, तिथं ना झाडं होते, तिथं खूप आंबे लागले होते, पण ते आमचे नव्हते तिथं आंबे। पण मी तिथल्या आजीला सांगितलं का मला पण द्या ना आंबा, तर मग त्यांनी मला 2 दिले। एक आंबा जो होता ना तो मी त्या दिवशी आल्या आल्या खाल्लेला नाही। आता आपण मला तर नीट आंबा कापता नाही, कारण की हो जाडा राहतो, तर अशी मी कापलेत।
याचे पण आता थोडे असे तुकडे करून घेऊ आपण. याच्यातून अजून आंबा घ्यायचा आहे. मला असं कधीच कापता येत नाही, पण मी कापते कारण की पटकन कापायचं. फक्त हाताच्या नको लागायला भीती वाटते. तिकडे जाऊन पडला आंबा. तुम्हाला दिसलं का नाही माहिती नाही, पण जाऊन पडला नुसते. पण आपण याला परत धुवून घेऊ कारण की हे खाली पडते आणि परत याच्यावर जाते. याला मी धुवून पण घेणार आहे. थोडा आपण अजून आंबा घेऊया. इथं आंबा पडला तर याला पण याच्यात टाकून देऊ. तर आता आंबे पण आपले कापून होऊन जातील. आज तुम्ही हे सांगा, हिंदीमध्ये आंब्याला काय सांगता? याला पण आपण कापून घेतो ना, हे खूपच पातळ. मला गलत नका समजू, मध्ये खालचं उचलून याच्यात टाकते. मी तुम्हाला तरी सांगितलं आहे तुम्हाला सगळ्यांना का मी हे धुवून पण घेणार आहे. तर आता आपलं कापून झालेलं आहे. आता आपण याला धुवून घेऊ, वॉश करून घेऊ. तर चला मी आता तुम्हाला वॉश करून दाखवते. तर मित्रांनो, आपण आता याला धुणार आहे. तर मी घराच्या बाहेर आली आहे. आमची बाल्कनी म्हणजे असंच काय ते समजा, तिथं मी आली आहे. तर आता याला आपण वॉश करणार आहे. तर मी पाणी पण आणलं आहे, छान पाणी आहे. आता याला आपण धुवून घेऊ छान करून. थोडं अजून पाणी टाकते. याच्यात जास्त आंब्याच्या पेक्षा जास्त तर काकडीच आहे. त्याचं मी पाणी आता सगळं काढून टाकी. मग अजून एकदा आपण याला वॉश करून घेऊ. मी फक्त याला 2च डाव वॉश करील. जिथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, मी जिथं चूल बनवलेली, तिथं चूल नाही, मी नुसती चूल घर बनवलेला, ती जागा मी थोडी इथं बनवलेली. तुम्हाला आता इथलं दिसते, पण मी तिकडं बनवलेली, म्हणजे मी ह्याच जागेवर बनवलेली. त्याला थोडंसं आपण आता पाणी जे आहे सगळं काढून टाकू. थोडंसं पाणी राहू देणार आहे मी. आता जसं तुम्ही पहा, पूर्ण पाणी काढून टाकले, पण मी थोडंसं पाणी राहू दिलेलं आहे. कारण की आपण ज्या ते मीठ आणि ते टाकू, ते मग अजून त्याच्यामध्ये आपलं काही इमली पण येईल, तर ते पाणी त्याच्यात मिक्स होऊन जाईल. तर म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी थोडंसं राहू दिलेलं आहे. तुम्ही ते घ्यायलाच विसरली. चला मग आता मी हे घेऊन चलते घरामध्ये. तर मित्रांनो, मी आता
करते याच्यामध्ये टाकायला, म्हणजे तयार नाही, त्याच्यात टाकायला मी तुम्हाला दाखवते मी कोणता मसाला टाकणार आहे. सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये टाकणार आहे तिखट मीठ. जास्त टाकेन मी, मला तिखट खूप आवडतं, कारण की त्याच्यामध्ये अजून वरतून इमली पण येणार आहे, तर ते तेल आपण नंतर मी टाकेल थोडीशी, एकदम थोडी टाकायची होती, नाही तर मी थोडी एवढी हळदी टाकील, एकदम थोडी. नंतर हे झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकील थोडंसं अर्धा नमक, आणि थोडं मी अजून टाकते माझ्या हिशोबाने. आणि नंतर मला टाकायचं आहे याच्यात जलजिरा. माझ्याकडे त्याला काय बोलता, चाट मसाला. माझ्याकडे चाट मसाला नाही आहे म्हणून मी जलजिरा टाकते. तुम्हाला 2 पॅकेट टाकायचे असेल तर तुम्ही 2 टाकू शकता. मला 1 पॅकेट पाहिजे, कारण माझं कमी आहे, तुमचं जास्त असेल तर तुम्ही 2 टाका. जास्त आंबट पाहिजे तिथं, मला तर सगळा टेस्ट पाहिजे म्हणून मी थोडंच टाकते, 1च पॅकेट फक्त. हे पण माझं हे टाकून झालं आहे. आता हो मसाला तवर पडता वाचला अजून बाकी आहे, तर हा मसाला मी तवर साईडला ठेवून देते. आणि आता हे जे इमल्या आहेत ना, आता आपण यांना असं करून तोडून घेणार. याला साईडला ठेवून देणार आपण. अर्धी खराब निघली, तो खराब आहे का काय, पण मी नाही घेणार. आणि आता हे जे याच्या ज्या रेषी आहेत ना, त्या आपण काढून टाकूया. त्याच्यामध्ये तशी रेष नाही राहायला पाहिजे. तर हे असं आपण काढून टाकू, एक करून रेषा. नाशा खूप येत आहे. मी याला आता काढून टाकलं. त्यांना पण आता मी वाटी आणते, मग मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण मी कॅमेरा ठेवते खालचं इथे. तर आता मी एक वाटी आणली आहे, त्याच्यात काही नाही आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं नाही काय पाणी पण लागेल, तर मी पाणी आणले. ज्याच्याने आपण वॉश केलं ते बेसिनचं पाणी नाही घ्यायचं आहे, जे आपण पितो तेच पाणी घ्यायचं, कारण की खायला. तर मग याच्यात थोडंसं पाणी टाकायचं चिंचचं, आणि मग तवर याला साईडला ठेवायचं. आणि याच्यामधल्या जेवढ्या ज्या बिया आहेत ना, त्या आपण काढून टाकायच्यात. आणि याचा जो खातो ना आपण पाट, तो राहू द्यायचा आहे.
तुम्हाला जर भाजायच्या असतील तर तुम्ही ठेवू पण शकता, पण जर नाही पाहिजे तर तुम्ही फेकला तरी चालते. तर आता हे जे आहे नाही का, सोलून याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं. मी पण हे पहिल्यांदाच बनवते, पण आपल्याला त्याचं मी बी याच्यात टाकून दिली. जेव्हा चिंच कडक राहते ना, तेव्हा हे काढायला थोडं मुश्किल राहतं. याला आम्ही हे पहा असं करून ते पाणी खाली सांडायची भीती वाटते. भीती वाटते. थांबा, मी तुम्हाला नंतर दाखवील सगळे माझे टाकून झाल्यावर. खायला पण मन करते लगेच. माझ्याकडे जेवढे चिंच आहेत मी तेवढ्या चिंचांचं बनवते. तुम्हाला ना याच्याच हिशोबाने बनवायचे का याला किती काय काय लागेल, नाही तर तुम्ही कशा याच्यामध्ये खूप कमी करून टाकसाल, कशा याच्यामध्ये खूप जास्त. मी तर माप घेऊन बनवते. हे सोलायला वेळ लागते. याच्यावरती माशाने बसू द्यायचे. सोललंच जात नाही हे लवकर. माझा नख नको तुटून जाईल. आता माझ्या सगळ्या काढून झाल्यात. हे पण मी हे पण थोडं दिसत असेल. हे मी चिंच म्हणजे चिंच मी भिजत टाकला. याचा फक्त पाणी होतो, आपल्याला वेट करावा लागेल. याचं पाणी लवकर होतं काही नाही. याचं पाणी लवकर ऑब्झॉर्ब होतं, म्हणजे लवकर निघतं असं ऑब्झॉर्ब नाही. याला हलवत राहिलं तरी काही नाही. तर आता हे जरपर्यंत मी थोड्यासाठी ठेवलं तोपर्यंत मी राहू देते. हे झाल्यावर मी तुमच्यातून भेटते.
अब ये चिंच का चिंचचं पाणी झाले भिजवून. फक्त मी 5 मिनिट ठेवलेलं तरी ते एकदम छान झाले. आणि आता याच्यामध्ये थांबा मी खायला. हो कोणता एक नवीन फ्रूट होता तो खाते. आता जे आपलं नमक जे होतं ना आपण ते हे करून ठेवलेलं ते आता याच्यावरती आपण टाकून देणार थोडं थोडं करून. थांबा दिसायला पाहिजे तिथं. माझ्या चेहऱ्याने दिसलं तरी काही नाही. सगळं टाकणार आपण तरी. आता आपण हे चिंचचं ना थोडंच पाणी टाकणार. थोडं चिंच पण पडायला पाहिजे. थोडं मी राहू देते. आता याला हातानेच मिक्स करते. थोडंसं आपण अजून पाणी टाकू. हे आता सगळं झालं मिक्स करून. आता याला थोडंसं खाऊन पाहू काकडी आणि आंबा हो आहे. काकडी पण छान लागते. आता आंबा खाऊन पाहू. आंबा पण खूपच छान लागतोय. त्याच्यामध्ये आंबट गोड तिखट सगळ्यांचा फ्लेवर येतो. असं तुम्ही घरी बनवून पहा. मी तर सांगतो कारण की खरं एकदम छान लागतं. हे आता मी मम्मीला पण खायला देते. मम्मीतून विचारते कसं तुला मम्मीला कसं लागले हे सांगते. तर मी मम्मीला विचार. याच्यामध्ये एक चीज राहून गेली. आपण नमक टाकलेलं मी जसं सांगितलेलं का मी टाकते नीट तरी माझ्याकडून नीट नाही होते. तर याच्यामध्ये नमक बाकी आहे तर आपण अजून एकदा नमक टाकूया. नमक टाकला आता याच्यात थोडंसं मिक्स करून घेऊ. आता हे एक खाऊन पाहू. मला कळालंच नव्हतं याच्यामध्ये नमक पण बाकी आहे का. आता कैरी पण खाऊ. कैरी आंबट पण खूप आहे. कैरी थोडी पण खाल्ल्यावर लगेच तोंडाला पाणी लागते. तर आता हे मम्मीला आवडलं पण याच्यात थोडं मीठ कमी होतं.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट बरं सांगते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. तर आजसाठी बस एवढंच. बाय बाय. या.